हे मंदिर शिवकालीन आहे। आज आपण इथे जाणार आहोत। आज आम्ही संपूर्ण फॅमिली महादेव मंदिर येथे शिवरात्री निमित्त जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका व्लॉग मध्ये। तो चलिए शुरू करते हैं। तर हे आमचं छोटंसं निसर्गात रमलेलं गाव आहे। तर आमचे गाव खूप मोठेही नाही, तर आपण आमच्या गावापासून टेंभुर्णी ही 5 किलोमीटर आहे। तिथे जाऊन महादेवाचे दर्शन महाशिवरात्री निमित्त घेणार आहोत। तरी चला। हॅलो मित्रांनो, तर काहीच अंतरावर शिवमंदिर आहे। आज मी तुम्हाला महाशिवरात्री निमित्त शिवमंदिराचे दर्शन दाखवणार आहे। तरी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तरी आपण येथे गाडी पार्किंग करून पुढे जाणार आहोत। तर पुढे खूप मोठी लाईन आहे, तर चला। सॉरी मित्रांनो, बाहेर लाईट नसल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही। आता इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू। खूप लाईन आहे मोठी आणि मंदिर काहीच अंतरावर आहे। हे मंदिर प्राचीन आहे व मंदिर जमिनीखाली आहे। तर थोड्याच वेळाने आपण मंदिरापाशी जाऊ। तरी ही खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे, तर त्या आर्टिस्टचंही हार्दिक अभिनंदन। तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहोत। हे मंदिर जमिनीखाली असल्यामुळे पायऱ्या सावकाशपणे व व्यवस्थितपणे पाहून जाव्या लागतात, म्हणून खूप हळूहळू जावे लागते। आतूनही काही व्यक्ती माघारी येत असल्यामुळेही लक्ष देऊन जावे लागते। तर आम्ही आता हळूहळू खाली चाललेलो आहोत। खाली जाता जाता खूप गर्दी आहे पुढे, आणि आम्ही आत पाहतो तर खूप गर्दी होती व हळूहळू पुढे सरकत आम्ही दर्शन घेतले। तर आम्ही पाहिले तर इकडे नंदी महाराजांचे दर्शनही झाले आमचे, आणि आता थोडेच पुढे जाता महादेवाचे दर्शन होणार आहे। तरी कंटिन्यू करा। आता मी नंदी महाराजांचे दर्शन घेतले व पुढे निघालो।
पुढे जाताच महादेवाचे दर्शनही झाले. दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले असे म्हणता येईल. आतमध्ये अभिषेक चालू होता तरीही चांगल्या प्रकारे आमचे दर्शन झाले आणि आम्ही दर्शन घेतले व साईडला येताच नागोबाचेही दर्शन झाले व पुढे चाललो तर इकडेही एका देवाचे दर्शन झाले. त्याचे आम्ही आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. पुढे खूप गर्दी झालेली आहे. इथे एकच रस्ता आहे म्हणून जाण्यासाठी व येण्यासाठी एकच रस्ता वापरला जातो म्हणून. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि येथे एक देवाची मूर्ती आहे. तिथे आम्ही भस्म लावला व बाहेर आता पुढे गेलो. तर ही मूर्ती कोणत्या देवाची आहे ते कमेंटमध्ये नाव नक्की सांगा. आणि त्यातूनच पुढे आल्यावर विठ्ठल रुक्माईचेही दर्शन घेतले व आम्ही बाहेर आलो. तर मंदिराच्या बाहेर येताच येथे काही लोक प्रसाद वाटत होते. तर आम्ही सर्वांनी थोडा थोडा प्रसाद घेतला व तेथे तो प्रसाद खाऊन आम्ही घराकडे निघालो. तर हा माझा पहिला मिनी व्लॉग आहे. तर आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्लॉग संपला आहे.